नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण आलो आहोत पुणे येथील त्रिमंदिर या ठिकाणी। याच प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये आलो आहोत। याच ठिकाणी निःशुल्क पार्किंगची सोय केलेली आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकतात। समोरच आपल्याला मंदिराचे छान असे दृश्य तसेच खाली छान असा परिसर आपल्याला बघायला मिळतो। समोरच आपल्याला मंदिरात जाण्यासाठी या पायऱ्या आहेत, इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे। हे ठिकाण पुण्यापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावरती आहे। तर पुणे बेंगलोर महामार्गावर खेडशिवापूर जवळ वरवे बुद्रुक या ठिकाणी आहे। त्रिमंदिर हे जैन, वैष्णव आणि शिव धर्माच्या ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते। मंदिराचा परिसर हा 23,000 चौरस फूट क्षेत्रात पसरलेला आहे आणि अतिशय शांत व प्रसन्न वातावरण आहे। पायऱ्यावर चढून आल्यावर समोरच आपल्याला मंदिराचे स्मरणीय दृश्य बघायला मिळते। खरंच हे मंदिर बघण्यासारखे आहे। तसेच मंदिरासमोरच आपल्याला छानशा कारंज्या केलेल्या आहेत। खरंच हे बघितल्यानंतर मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही। तर सर्वप्रथम आपण मंदिरात जाऊया, तिथले संपूर्ण दर्शन आणि आजूबाजूचा परिसर बघूया। तसंच या व्हिडिओमध्ये मी एकटा नसून मी माझ्या बायकोसोबत आलेलो आहे। मंदिराच्या उजव्या बाजूला निःशुल्क चप्पल स्टँड आहे, इथे तुम्ही तुमची चप्पल किंवा शूज काढू शकतात। मंदिराच्या दोन्ही बाजूला आपल्याला हत्तीची मूर्ती बघायला मिळते। इथूनच आपल्याला वरती जायचं आहे। मुख्य मंदिरात प्रवेश करताना आपल्याला बाहेर 2 सिंह बघायला मिळतात। मंदिरात प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला श्री सिमंदर स्वामींची मोठी मूर्ती बघायला मिळते। जसे भगवान ऋषभदेव तसेच भगवान महावीर होते, तसेच श्री सिमंदर स्वामी तीर्थकर आहेत। तसेच डाव्या बाजूला आपल्याला महादेवाची मोठी पिंड, तर त्यामागे माता पार्वतीची मोठी मूर्ती बघायला मिळते। तसेच त्यांच्या समोर नंदी आणि कासवाची छान मूर्ती आहे। तसेच उजव्या बाजूला श्री श्रीनाथजी, कृष्ण भगवान आणि तिरुपती बालाजींची मोठी मूर्ती बघायला मिळते। मंदिरात बरेच हिंदू, जैन आणि वैष्णव धर्माच्या मूर्त्या आहेत, तेही तुम्हाला मी दाखवतो। मंदिराच्या आतील परिसर, इथली शांतता आणि हे भक्तिमय झालेले वातावरण खरंच छान आहे। मंदिराचा हा दरवाजा महाराजांच्या गड किल्ल्यांची आठवण करून देणारा आहे। मंदिराच्या चौकटीवर केलेले हे कोरीव काम खरंच बघण्यासारखे आहे। आता आपण मंदिराच्या बाहेरच्या बाजूला असलेले बरेच मंदिरे आहेत, त्या ठिकाणी जात आहोत। मंदिराच्या उजव्या बाजूलाच समोर आपल्याला साईबाबांचे मंदिर आहे, त्यांची सुरेख छान अशी मूर्ती आहे, इथे सुद्धा आपण दर्शन घेऊया। त्यांच्या बाजूलाच अंबामाताचे मंदिर आहे, इथे सुद्धा आपण दर्शन घेऊया। तसेच मंदिराच्या डाव्या बाजूला सुद्धा देवी देवतांचे मंदिर आहे, तिथे सुद्धा आपण दर्शन करूया। मित्रांनो, तुम्हाला मी मंदिराच्या समोरचा व्ह्यू दाखवतो। हे आहे स्मरणीय असे दृश्य, खरंच बघण्यासारखे आहे। खरंच आज इथले वातावरण पण छान झालेले आहे। मित्रांनो, तुम्ही आपला त्रिमंदिर शॉर्ट व्हिडिओ जर बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, नक्की जाऊन बघा। मित्रांनो, आता आपण मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला जात आहोत। मित्रांनो, तुम्हाला मी मंदिराचे संपूर्ण व्ह्यू दाखवतो, तसेच आजूबाजूचा परिसर दाखवतो। मित्रांनो, आता आपण मंदिराचे संपूर्ण दर्शन आणि संपूर्ण परिसर बघितलेला आहे। आता आपण बाहेरच्या बाजूला जात आहोत। मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर करा। जर तुम्ही ह्या मंदिरात आला असाल तर नक्की कमेंट करून सांगा। जर ह्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या।